तर नमस्कार मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण निघालो थेट आपल्या गाडीकडे. गाडीची अवस्था खूप बेकार होती. दोन्ही गाड्यांची म्हणलं पहिली बाईक धुवावी. बाईक धुतली, मस्तपैकी चकाचक केली तिला पण, आणि थोडेसे व्हिडिओ काढले. आणि घरी जाऊन बघितलं तर गुढी उभारायचं चाललं होतं. म्हणलं गुढी थोडी सजवल्यानंतर गुढी सुद्धा आपण मस्तपैकी उभारली होती. आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मित्रांनो, असलं काय आमच्या इथून दिसत होती गुढी मस्तपैकी एकदम, नाही का. म्हणलं आता कार धुवाय, कारण कारला वेळ लागणार होता. एका चुटकीत पण आपण कार धुतली होती. कार पण मित्रांनो कशी आपण चकाचक केली होती. आणि घरी आलो, कुर्ता घातला तर तो उलटाच घातला. म्हणलं सरळ घातला, कारण की आपल्याला आज जायचं होतं एका दादाच्या शूटला. मस्तपैकी आपण गेलो दादाच्या शूटला, तयार झालो. हळूहळू करत दादा पण आपल्याला भेटला रॉयल एनफील्डच्या समोर. हळूहळू त्याचे सगळे मित्र आले, मित्रमंडळी आल्यानंतर गेलो शोरूम मध्ये. फायनली आपल्याला गाडी भेटली आणि सिनेमॅटिक शूट्स आपण जरासे दादाचे केले, ते तुम्हाला इंस्टाग्रामवर नक्की दिसतील. आपण नंतर आलो दादाच्या घरी, जेवलो मस्तपैकी फालुदा होता स्वीट डिश म्हणून. तर मित्रांनो, मला एक सांगायचे तुम्हाला, आपण आपल्या चॅनलचं नाव फायनली चेंज केलेलं आहे, साहिल 360. इथे लोगो तुम्हाला दिसत असेल, साहिल 360चा पॉपअप तुम्हाला दिसत असेल, तर नक्की सांगा मला कसं आहे आपल्या चॅनलचं नाव. आणि दादाने नारळ फोडून आपल्या जर्नीची केली होती सुरुवात. सर्वात पहिल्यांदा आपल्या आईला बसवलं, नंतर वडिलांना बसवलं. मस्तपैकी दादाचा दिवस गुढीपाडव्याच्या 9 वर्षाच्या दिवशी चालू झाला होता. आणि नाही का, आपण पण आलो डायरेक्ट घरी आल्यानंतर आपल्या परीला पण गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. तिला बाय म्हटलं, बाय म्हण. पण ती आपली लाज होती. तुम्ही चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉग.